मालवणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते नारायण राणेंचे कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही कार्यकर्त्यांकडून पुतळा कोसळलेल्या परिसरात घोषणाबाजी। मालवणमधला राडा गृहमंत्री फडणवीसांनी घडवून आणलाय का? आदित्य ठाकरेंचा सवाल। तर भाजपची बालबुद्धी लोकांसमोर येत असल्याचाही लगावला टोला। आम्हाला काही करायचं असतं तर एकही घरी परतला नसता। मालवणमधील ठाकरे पक्षासोबतच्या राड्यानंतर नारायण राणेंचं विधान। कुठे भ्रष्टाचारी भूमिका घ्यावी, सरकारला तारतम्य नाही। महाराजांच्या पुतळ्यावरून शरद पवारांचा घणाघात। इतर भ्रष्टाचाराचं पवार समर्थन करतायत का? फडणवीसांचा सवाल। शिवरायांचा पुतळा कोसळलेल्या प्रकरणी अजित पवारांनी मागितली माफी, तसंच दोषींवर कारवाई करण्याचाही दिला इशारा। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेल्या प्रकरणी केंद्राकडून नाराजी। मुख्यमंत्र्यांचं वाऱ्याच्या वेगानं पुतळा पडला म्हणणं अयोग्य। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं व्यक्त केली नाराजी। काँग्रेस अंतर्गत सर्वेत मवियाचं सरकार येणार असल्याची माहिती। काँग्रेसला 80 ते 85, पवारांच्या पक्षाला 55 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज। ठाकरेंच्या पक्षाला फक्त 30 ते 35 जागा मिळण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 125, 50 जागांवर भाजपचा सहज विजय। 75 जागांवर विजयासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याची माहिती। महाराजांच्या पुतळ्यावरून मविया आक्रमक। 1 सप्टेंबरला जोडे मारो आंदोलन करून सरकारचा निषेध नोंदवणार। म्हाडाच्या घरांची किंमत कमी करण्याचा सरकारचा मोठा निर्णय। ईडब्ल्यूएस घरांच्या किमती 25% तर एलआयची घराच्या किमती 20% कमी करणार। गृहमंत्री अतुल सावेंची घोषणा।